लेट्स गो. आज नेमकं मरायला पाऊस पडतोय. मागचे 10 दिवस पावसाचा एक थेंब नव्हता. आज नेमकं पाऊस. वेल सभी को नमस्ते, जय श्रीराम. मी साहिल जामदारूंचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. शेवटी तो दिवस आलाच ज्याची सर्वजण आतुरतेने अजिबात वाट बघत नाहीत. आज आहे 11वा दिवस, म्हणजेच गणपती विसर्जनाचा दिवस. मागचे 10 दिवस कसे गेले अजिबात काही आयडिया नाही कसे गेले. सेकंड डेला मी गावावरून परत आलेलो आणि आज 11वा दिवस सुद्धा आला, म्हणून टाईम कसा गेला कळलंच नाही. लालबाग परळमध्ये राहतो मी. ऑफकोर्स लालबाग परळचं विसर्जन म्हणजे बघण्यालायक अख्खा सण असतो. लालबागला कसं की सगळे जे लालबाग परळमधले जे गणपती आहेत ते त्याच एरियातून जातात, म्हणून मी म्हणतोय की सकाळी आता वाजले सकाळचे 7:45. कारण का मी लवकर निघालो यासाठी, कारण मला त्या लालबागच्या राजाच्या समोरचं जे डिवायडर असतं त्या डिवायडरमध्ये मला जाऊन उभं राहायचं आहे. तिथून सगळे गणपत्यांचं शॉर्ट्स आणि सगळं जे एक सर्व गणपत्यांचे अँगल वगैरे ती तिथून चांगल्या प्रकारे येतात. लालबागचं एक काय म्हणतात ट्रेडिशन किंवा एक असतं की सगळे जे कार्यकर्ते असतात ते पांढरा कुर्ता आणि पांढरा पजामा यामध्येच ते येतात. इकडे त्या पांढऱ्या कुर्त्यावरती मग गुलाल उडवतात आणि सगळं उडवतात, म्हणून मोठा उत्सव असतो. तेच एक लालबागच्या राजा जामदार अंडर साहिल जामदार आहे. ओके. लालबागच्या दर्शनाला हां, म्हणजे मी अबुदानगरलाच राहतो, म्हणून काय की विसर्जनाचं असं ब्लॉग करायला आलो नाही. तर या दादाने घातलं की पांढरा कुर्ता आणि पांढरा पायजमा आणि वरती ती गांधी टोपीसारखं, कारण ते काय एक स्टँडर्ड आउटफिट असतं. कारण सगळे जे कार्यकर्ते असतात ते त्याच आउटफिटमध्ये येतात. मी मूर्खपणा काय केलं की मी पांढरं घातलं आहे पण खाली जीन्स घातली आणि ते पांढरे टी शर्ट घातलं आहे मी, म्हणून मला तिथे किती एंटरटेन करतील मला याची आयडिया नाही आहे. आपलं नव्हतं की सकाळी 8 वाजता इतकी लोक जमतील, की सगळी लोक सकाळी 8 वाजता त्या लालबागच्या राजाच्या तिकडे येतात. पुढे गणेश गल्ली आहे, अखेर 5-5 मिनिटाच्या अंतरावरती खूप सारे गणपत्यांचे मंडळ आहेत, म्हणून ते त्यांच्या मंडळासोबत मग अख्खं लालबागवरून निघतात. मग तिथून ते श्रॉफ बिल्डिंग, त्यानंतर मग सरळ जाऊन मग मुंबई सेंट्रल आय गेस, आणि त्याच्यानंतर मग ते गिरगाव चौपाटीवरती सकाळी 4-4:30ला ते पोचतात. हॅलो. पोलीस जे असतात त्यांच्यामुळेच अख्खा सण आपण आरामात सेलिब्रेट करू शकतो, म्हणून त्यांच्यासाठी एकदा आपण कमेंट्समध्ये आपण काय ना काहीतरी चांगलं लिहायलाच पाहिजे. कारण ते नसतील तर अख्खं एवढं मोठं सण आपण इतक्या इझिली सेलिब्रेट करू नाही शकत. विषय काय झाला ना, माझ्याकडे पॉवर बँक आहे ना, माझ्याकडे काही ऑडिओ डिव्हाइस आहेत ज्याच्यात मी माझा ऑडिओ एक्सटर्नली रेकॉर्ड करून मग एडिटिंगमध्ये मी तो ॲड करू शकतो, म्हणून किती माझं तिथे ऐकायला येतं आहे काही आयडिया नाही आहे. दिस इज लालबाग की नगरी. मोठा पोलिसांचा बंदोबस्त असतो, त्यानंतर अख्खं तिथे सगळे कार्यकर्ते जमलेले असतात आणि इथे अख्खं बॅरिकेड्स वगैरे लावलेलं असतं. मला ते एक स्वीट स्पॉट शोधायचं आहे जिकडे उभा राहून मी सगळं ॲटलिस्ट रेकॉर्ड तरी करू शकतो. तर मला एक स्पॉट भेटला आहे जस्ट लालबागचा राजा जे गेट आहे त्याच्या जस्ट समोर मला तो स्पॉट भेटला आहे, म्हणून आय गेस माझं काम सोपं व्हायला पाहिजे. खूप सारी यंग मुलं पण आहेत, सो मग आय गेस ते ब्लॉगिंगला सपोर्ट करतील. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मला अशीच जागा मिळाली आहे. डायरेक्ट लालबागच्या गेटच्या समोर आरामात बसलोय मी. किती वाजता येतो आता बाहेर? 12 वगैरे वाजतील. दादा म्हणतोय 12 वाजता लालबागच्या राजा बाहेर येतो, म्हणून ऑलमोस्ट 4 तास तरी आहेत. मी हा स्पॉट सोडणार नाही मी. हा लालबागच्या राजाचा मेन गेट आहे आणि मी जस्ट तिथे जे बॅरिकेड्स असतात त्या बॅरिकेड्सवरती आरामात बसलोय मी. त्या दादाला माझं यूट्यूब चॅनल दाखवलं मी,
सबस्क्राईब करा भाई. केलं? अरे वा वा वा. यू इट इज 8:30 आणि इतकी लोक आहेत यार, इतकी लोक सकाळी सकाळी. आणि ही स्पेस दिसते ना आता, ती 1 तास थांबा, इथे पाय ठेवायला जागा नसते. मला ॲक्च्युली जायचं होतं ते लालबागची जी मेन गल्ली असते जिकडून बाहेर येतं तिकडे. जेव्हा विसर्जनाची मिरवणूक चालू होते तेव्हा ते गाणं वगैरे लावतात, बँजो वगैरे असतो ते वाला मला एक्सपिरियन्स करायचं होतं. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम काहीतरी. मला फक्त भीती आहे की इथून कोणी उठवू नये, कारण असा स्पॉट, इतका जबरदस्त स्पॉट मिळाला ना मला. उठवलं ते बघा, सगळे तुम्ही उठवत आहे. आता तर आम्हाला खाली पाठवलं. मला वाटत नाही की जास्त वेळ ते खाली ठेवतील म्हणून, कारण त्यांचं फक्त ते फॉर्मॅलिटी म्हणून ते खाली पाठवून ते फोटो काढतात. परत ते त्यांचं जे लोकली जे कोणी असतात, जी लोक बघायला येतात त्यांना ते वरती पाठवतात. तुम्ही यशस्वी आहात ना? हाय, मी ब्लॉग बनवतो. कॅन जस्ट से हाय. दिस इज यशस्वी. यशस्वी इंस्टाग्रामवरती खूप छान रील्स बनवते. आय सी युअर कॉन्टेंट, इट्स अमेझिंग. थँक्यू. मला वाटत तर नाही की इतक्या लवकर काही वरती जाऊ देत आहेत. आणि त्यांनी ऑपोजिट लेनला जाण्याचंही जे डिवायडर असतं ते पण त्यांनी बॅरिकेड्स लावून बंद करून टाकलं. सो मग ना इथे थांबू शकत ना त्या लेनला जाऊ शकत. ओय एक सेकंड ना. तर विषय कसा आला, मी चालत चालत मग गेलो पुढे मूर्खासारखा, आणि त्याच मोमेंटला ते 2 पोलीस निघून गेले आणि सगळी लोक येऊन बसली. मी धावत धावत आलो तेव्हा कुठे जाऊन मला ॲटलिस्ट उभं राहायला तरी जागा मिळाली आहे. आता चांगला स्पॉट आहे, जस्ट समोर माझा तो गेट आहे. याच लेनवरून सगळे गणपती असे जातील. कुठे राहिला उभा तो बाबा. अरे भाऊ, जागा नाही इकडं. जागा नाहीये. पुढे जा. इथे नको येऊ भाई. नाही. अरे कुठे येणार इकडे. अख्खा माणसांचा समुद्र आहे, समुद्र. माय गॉड, किती लोक. शेट ॲब्सोल्यूट मॅडनेस. लोक ॲक्च्युअल मध्ये कंट्रोलच्या बाहेर जात आहेत. 100 ते 200 पोलीस फक्त माणसं सांभाळण्यात आहेत. तर थोड्याच वेळात लालबागचा राजा त्याच्या दरबारातून बाहेर येणार. भाई साहब अपने नोएडा
हा गाझियाबादचा आहे फक्त आणि फक्त लालबागच्या राजासाठी. त्यांचा इंस्टाग्राम पेज आहे ना, इंस्टाग्राम पे पेज आहे फ्रेम इंडियन कल्चर, भारतीय भारत की जो संस्कृति है, बेसिकली इंडिया का जो कल्चर है वो दिखाता हूँ लोगों को कि हमारा इंडिया बाकी के देश से क्यों अलग है और क्यों अच्छा है. चांगला मुलगा आहे, नक्की फॉलो करा त्याला आणि मला पण सबस्क्राईब करा. इनको भी फॉलो करो. येस, अपना भारत श्रेष्ठ भारत. ऑफकोर्स मॅम. बोलो भारत माता की वंदे वंदे. थोड़ी बोले, थोड़ी बोले यार, थोड़ी बोले, बस बस, गणपती बाप्पा अरे आलमानच्या राजाचा अरे ईशान कुणाची. हिंदुस्थानच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांना लालबागचा राजा मंडळाचा त्रिवार मानाचा मुजरा. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. या गणेश नगरात करता हूँ, अब मैं विसर्जन करता हूँ. माय गॉड, आई शपथ, आई गणपती बाप्पा. काय केलं?
धन्यवाद. कंपनी होल्ड करू नका. सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे थांबू नका. टायमिंग या. माटुंग्याचा मोर्या निघा. माटुंग्याचा मोर्या रनिंग मध्ये पुष्प. सकाळी कसा एकदम साफ सुथरा होऊन गेलेलो, आल्यावरती केस ओले आहेत, हे टी शर्ट घाण झालंय, अख्खा गुलाल वगैरे उडलाय आणि पॅन्ट तर म्हणजे हे बघा कसा बसा त्या, हे बघा हे तर आधीपासून होतं पण हे अख्खं घाण झाली पॅन्ट. वेल आता वाजलेत रात्रीचे 9. ऍक्च्युली संध्याकाळी काय झालं मी तुम्हाला थोडं सविस्तर सांगतो. मी त्या लालबागच्या राजाच्या गेटच्या जस्ट समोर मला स्पॉट मिळाला. ऑलमोस्ट 7:30 पासून ते संध्याकाळी 4:30 पर्यंत मी तिथेच होतो. ना माझ्याकडे पॉवर बँक होती, ना माझ्याकडे काही बॅटरी बॅकअप होता. आणि काय की तुम्ही व्लॉग आहे तर बोलायला पाहिजे, पण तुम्ही बोलूनही काही पॉईंट नव्हता, कारण गजबजच इतकी होती की असंही बोलून काही पॉईंट नव्हता. संध्याकाळचे 4:30 झाले तेव्हा लालबागचा राजा कसं ते अख्खं राऊंड मारून परत तिथे येत होता. आणि जर मी थांबू शकलो असतो, पण जर मी थांबलो असतो तर 1.5 तास त्यात फुकटचा गेला असता आणि मग काही बॅटरी नसल्यामुळे मग कायच शूट करणार. मी तिथून निघालो आणि मी गेलो श्रॉफ बिल्डिंगकडे. फक्त ते केलो आणि मी फक्त तिकडचं ते पुष्पवृष्टी असते ती मी कॅप्चर केली. आता प्लॅन असा बनतोय की 9:15 झालेत आणि माझ्या मंडळाचा गणपती ऑलमोस्ट आमच्या अख्खा अभिनयनगर आहे, तो फिरतो आणि मग सरळ गिरगावकडे निघून जातो. इथेच आहे तो अजूनही, म्हणून मी चेंज करून कदाचित मी तिथे जाईन. पण यार मी जे आज एक्सपिरियन्स केलं ते कसं सांगू तुम्हाला की म्हणजे काय कसं एकदम अलग लेवलचंच आहे ते काहीतरी. म्हणजे वेडेपणा आहे तो, वेडेपणा आहे बाबा खरंच. त्या एका मोमेंटसाठी इतकी लोक येतात. देवाची माझ्यावरती अशी कृपा आहे की मला त्या प्रॉपर स्पॉटला जाऊन ते सगळं मला करायला भेटलं. म्हणून यार आई पण सांगते मला की देव तुझ्यावरती प्रसन्न आहेच. थोडं आता 9 तारखेपासून माझी एक्झाम पण येते आहे, थोडं तिथेही थोडं जर प्रसन्न झाला तर मी पण थोडं अजून प्रसन्न होईल. चांगला बनवलेला आहे आमचा ब्लॉग अबुजयनगरच्या राजाचा, रथाधीश मुंबईचा. सकाळी लालबागला गेलो माहिती आहे काय बघितलं, लालबागच्या जस्ट समोर जागा मिळाली मला. तर संध्याकाळी 4:30 पर्यंत तिकडेच कसलंच माहिती आहे भारीच असतं. लालबागचा राजा बाहेर पडतो तेव्हा अरे हा तो अख्खा सीन बघितला मी, जवळून बघितला. वेल दिस इज द नेक्स्ट डे. आज आहे 7 सप्टेंबर, म्हणजेच विसर्जनाचा 2nd डे. काल रात्री काय झालं ते तुम्हाला थोडं सांगतो की मी अभिनयनगरवाल्यांसोबत होतो. ते लालबागपर्यंत गेलं. मग प्लॅन असा ठरला की गाडी घेऊन जाऊ आम्ही आणि मग तिथे एक जागा आहे पार्किंगसाठी प्रॉपर, तिथे पार्क करून आम्ही गिरगाव चौपाटीला जाऊ. मी घरी गाडी घ्यायला आलो तर विचार केला की थोडं आराम करू, कारण रात्रीचे 2:30 वाजलेलेच आणि सकाळी 6-7ला जे काही मेन असतं ते, किंवा मग 7-8 वाजतात. कारण लालबागचा राजा जो आहे तो उशीर येतो आणि मला लालबागच्या राजाची आरती थोडं कॅप्चर करायची होती. म्हणून मी काय विचार केला की आता नको जाऊया, सकाळी 7-8 वाजता आरामात जाऊ, कारण एनिवेज उशीर होतो लालबागच्या राजाला यायला. आलो, आंघोळ केली मी, पडलो तर
अख्खी माझी बॉडी पेन करायला लागली. दिवसभर ते काय म्हणतात गजबज आणि त्या अख्ख्या त्या माहोलमध्ये थोडं एक्झॉस्ट व्हायला झालं. म्हणून म्हटलं की झोपूया. 5-5:30चा अलार्म लावला मी की उठून जाऊ आपण. अलार्म वाजला पण मी उठलोच नाही. डायरेक्ट 12 वाजता उठलोय मी. आता वाजले 4:30. आय होप की तुम्हाला जे सगळं सिनेमॅटिक आणि जे काही लालबागच्या राजाचं ते बाहेर येणं आणि सगळे क्लिप सगळे शॉर्ट्स आवडले असतील. आणि हेच आहे, जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या जास्तीत जास्त लोकांना पाठवा हा ब्लॉग, शेअर करा हा ब्लॉग. हेच आहे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.